नमस्कार मंडळी. चिंता आणि तणावाच्या उन्हातून थोडं विनोदाच्या झाडाखाली जाऊन विसावा घेऊया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आपण आपल्या सगळ्यांचे लाडके प्रसाद ओक यांचं जाहीर अभिनंदन करूया, कारण त्यांना यंदाच्या वर्षीचा आचार्य अत्रे प्रतिष्ठानचा अष्टपैलू कलाकार आणि त्याचबरोबर दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन इंटरनॅशनल अवॉर्डचा बेस्ट ॲक्टर हा देखील पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. मंडळी, सुरेल संगीतामुळे झाडाची वाढ सुद्धा चांगली होते असं म्हणतात. आज संसाराचं रोपटं कोमेजू नये म्हणून याच संगीताचा आधार घेतला जातोय. चला तर बघूया ही म्युझिकल कॉमेडी जी आपल्या समोर घेऊन येतात दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. या 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 प्लीज प्लीज वेलकम वेलकम वेलकम. संसाराचे सूर जुळावेत म्हणून तुम्ही आज इथे आलात. सगळ्यात आधी तुमचं खूप अभिनंदन. प्लीज. गुड. नाव ओंकार राऊत. ओंकार राऊत. राईट. आणि तुम्ही? प्रिया राऊत. राऊत. प्रिया राऊत. राऊत. खरंच? हो. सांग का ते सांग पटकन. मी सांगेन, मला काय लाज नाही वाटत. ऍक्च्युली मी माहेरची राऊतच होते आणि लग्नानंतर मला माहेरचं आडनाव ठेवायचंच होतं. बर. तर मी लग्नानंतर राऊत झाले तरी पण मी राऊत राऊत असं लावते. कळलं का आलोय ते कळलं का? गरजच नाही हट्टीपणा. गरजच नाहीये ना आपल्याला. राऊत राऊत यांनी काय फरक पडणार आहे? कळणार आहे का कोणाला? नवऱ्याचं आडनाव कुठलं आहे, बापाचं आडनाव कुठलं आहे कळणार आहे का? नाही ना. ओंकारचा राऊत कुठला आहे आणि हान्याचा राऊत कुठला आहे कळणार आहे यात ना? नाही. बरोबर. स्त्री. हणमंतराव नाव आहे माझ्या वडिलांचं. वॉटेवर. वॉटेवर म्हणजे माझ्या वडिलांवर कशाला घसरतोस? तुझ्या आईचं सांगू? काय सांग सांग काय सांगणार तेच. काय जमतं तुला अजून? मला बरंच काही जमतं. मी सगळं सांगेन त्याला. सांग. हो मी सांगेन. सांग. मी सांगेन. सांगेन. एक मिनिट. राऊत राऊत राऊत. तुम्ही 3दा राऊत का म्हणताय? अहो तुम्ही राऊत, ह्या राऊत राऊत म्हणून म्हटलं. असं बरोबरच बोलल्यात त्या. राऊत राऊत ऐका आहे बघा. जरा ऑडच वाटतंय म्हणजे राऊत राऊत असं वाटतंय ना? वाटतंय ना? थोडस. मी तेच सांगत होतो. ऑड वाटतंय. फिफी करायची गरज नाहीये. त्यांना ऑड वाटतंय म्हणून पहिल्यांदा बोलल्यात त्या, त्यामुळे ऑड वाटू म्हणून असेल कदाचित. एक सवय झाल्यावरती नाही वाटत. सवय झालं तर बापरे बाप असं. सहस्त्रबुद्धे आडनाव असतं माझं, तर सहस्त्रबुद्धे राऊत असंच लावलं असतं ना. हे ऑड नाही वाटत आहे. कळलं का? एक मिनिट. काही हरकत नाही. ठीक आहे, शांत व्हा. हे बघा, तुम्ही इथे आलायत संगीत समुपदेशन संस्थेत, म्हणजेच आमच्या ससस मध्ये तुम्ही आलायत, त्यामुळे तुमचं स्वागत. तुम्ही आय एम सो सॉरी पण तुम्ही इच्छाधारी नागिणीमध्ये काम का नाही करत हो? सॉरी. नाही म्हणजे ते तुम्ही ते असं खूप छान बोलता. पाहिलं ही यांच्या विनोदाची पातळी. आणि स्वतःच असायचं जोर जोरात घरात एक मोठ्या मोठ्याने. काय करायचं यांच्या विनोदाचं मला सांगा. नाही, माझे एक मामा आहेत कांजूर मार्गचे, तर ते आमच्या लग्नात गाणं गायले. वा, सुंदर गाणं आहे. हो की नाही? आजत गायत हा माणूस त्या मामांना बघून बगळे मामा आले, बगळे मामा आले असं म्हणतो. हसायची गोष्ट नाही. ते दिसतात बघण्यासारखे असेच ते. पांढरी पॅन्ट घालून असतो तो कांजूर मार्गचा अब्बास मस्तान. हे असं सतत चिडवतो माझ्या नातेवाईकांना. मुळात ना चिडवा चिडवी बंद करायला हवी. चिडवा चिडवी बंद करायला. बरोबर आहे. चिडवा चिडवी बंद करायला. पहिलं पाऊल म्हणून आपण एक काम करूया. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. चिडवा चिडवी बंद. बंद. चिडवा. अहो परत परत बोलू नका. कळलं? चिडवा चिडवी बंद. बंद.
हा आपण इथे सूर जुळावेत म्हणून आलायत की नाही तुम्ही इथे? याला जुळवायचं असेल तर मला जुळवायचंय. पण तुम्ही तुमचं बोला ना, जुळवायचंय की नाही? मॅडम पुढे जाऊया. जुळवायचं. हे बघा, तुम्ही अगदी करेक्ट ठिकाणी आलायत. कारण का संगीत हे सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम्स, टेन्शन, ताणतणाव सगळं गायब होतं संगीतामुळे. खरं असं होतं म्हणजे रिअली असं दिस इज अ थेरपी म्हणजे? ऑफकोर्स माझी संस्था अनेक वर्ष चालू आहे. हो नाही चालू असेल पण तुम्हाला आमिर हडकर माहिती आहेत का? आमिर हडकर ऑफकोर्स तुम्हाला माहितीच असणार. मग आता तुम्हाला ते माहिती आहे तर तुम्हाला हेही माहिती असेल की ते स्टॉक्स मध्ये किती गुंतलेले असतात. खूप. म्हणजे यू कॅन इमॅजिन की किती ताण असेल, किती टेन्शन असेल त्यांना. पण ते दिसतं का? नाही हो. कारण ते संगीताशी एकदम डीप रूटेड कनेक्टेड आहेत म्हणून ते दिसत नाही. नाईस म्हणजे दिस वर्क्स म्हणजे एक्झॅक्टली ऑफकोर्स इट वर्क्स. मला सांगा, लता दीदी श्रेष्ठ का आशाताई? आशाताई. लता दीदी. प्रिया. लता प्रिया. आपलं शुक्रवारी यावर बोलणं झालंय. आशाताईवर मी फेअर अँड स्क्वेअर जिंकलोय. मी आशाताईवर फेअर अँड स्क्वेअर जिंकलोय. लता दीदींचं गाणं एकदा शांतपणे ऐक, मला उन टाक दीप. तू तरुण आहे, रात्र अजून ऐक ना जरा. काय करताय तुम्ही? हे बघा, मुद्दा हा होता की लता दीदी का आशाताई, यातनं एक निवडायचंच नाहीये. कारण त्या दोघी श्रेष्ठ आहेत. हा, त्यांची गाणी इंडिव्हिज्युअली इंडिपेंडेंटली ऐकायची, त्याचा आनंद घ्यायचा. त्यामुळे ते दोन्ही श्रेष्ठ आहेत. तसंच नवरा बायको मध्ये एक श्रेष्ठ निवडायचंच नाही. पॅरेलली एकमेकांना सपोर्ट करायचा. फक्त सूर जुळले पाहिजेत. कळतंय का? म्हणजे आता नवरा बायको मध्ये श्रेष्ठ कोण? तर दोघंही. कळतंय का तुम्हाला? आणि एक चांगली गोष्ट आहे की तुमच्या घरात गाणं आहे. राऊत तुमच्या घरात गाणं आहे. म्हणजे तुमचे मामा कांजूर मारचे इतकं सुंदर गाणं आहे, इतकं कठीण गाणं आहे, पण ते लग्नात गायले म्हणजे तुमच्या घरात गाण्याची आवड आहे. आवड आहे ना. आवेड म्हणा वाटल्यास. आवेड. कारण आमच्या लग्नात मंगलाष्टक 45 मिनिटं सुरू होती. किती मिनिटं? डॅम 45 मिनिट्स. अरे पुजारी तिकडे 5 गोळे आले त्यांच्या. तिकडे अंतरपाठ धरणारे 3-3 वेळा बदलले. नंतर ते अंतरपाठ धरणारे असे फिरत होते लग्नात अख्खा वेळ. मूर्ख कुठले करशील रे? असे पण फिरत होते. असे नव्हते फिरत. तो छोटू असा नव्हता, असा जेवत होता बिचारा. मला सांगते, आमची आजी बिचारी, तिला ऐकू येत नाही. ही लोक 45 मिनिटं अशी नुसती उभी आहे. तिला वाटलं जग थांबलं की काय. भरसटली होती ती. तिला काय कळेना. उठा बोला करत होती. अरे काहीतरी ही मला सांगते 45 मिनिटं. आमच्याकडे उत्साह ना खूप. एकुलती एक भाची मी घरातली, त्यामुळे सगळे खूप आत्या मावशी गाण्याचा उत्साह. म्हणजे जुगलबंदी कराल मंगलाष्टकांमध्ये. 2 आत्यांमध्ये जुगलबंदी. स्वस्ती गणनायकम गजमुखम थांबा. टेबल टेनिसची मॅच सुरू. लोक अरे कुठे टाकू अक्षता. स्वतःवर टाकल्या लोकांनी नंतर. मूर्ख कुठले? स्वतःवर टाकल्या. अरे मंगलाष्टक घ्या ना. फिल्मी गाण्यांच्या ह्याच्यावर कशाला? अख्खा 50 वर्षाचा काळ दाखवला त्यांनी मंगलाष्टकांमध्ये. काय मला सांगताय शुभम? अरे कशाला ना. आमच्या घरात आहे संगीताची आवड. आमचं संगीताचं घराणं आहे तर आहे ना. आता त्याच्यात काय असेल. माझे आजोबा तुम्हाला सांगते सुरेख गायचे. म्हणजे बैठकी बसायच्या त्यांच्या. अरे वा. निर्गुणी भजनं म्हणू नका, कबीराचे दोहे म्हणू नका. आजोबांना खरं तर तुम्ही म्हणू नका असं बोलायला हवं होतं. कळलं का? बैठकी असतात मला सांगते. उळी आणि ओठांमध्ये मारामारी असायची त्यांची. काय बैठकी घेताय ते? कबीरांचे दोहे म्हणजे अरे म्हणजे काय म्हाताऱ्या? काय बोलतोयस? म्हाताऱ्या चिडवायचं नाही ठरलं. मी चिडवत नाही. पण तुझे आजोबा स्प्रिंकलर होते ते. शेतात उभं केलं असतं ना, टरा पीक आली असती. बैठकीला कशाला बसवलं? लाज वाटू दे रे. लाज वाटू दे नाही का? मे महिन्यात उन्हाळ्यात रात्री 8 वाजता लोक छत्री घेऊन बसायचे. का तर पाणी उडू नये ह्यांच्या तोंडातनं. म्हातारा एवढ्या वयात कुठून पाणी आणतोय? देव जाणे. आणतोय पाणी, येतंय तोंडातनं. तू बसायचास त्यांच्या बैठकीला छत्री घेऊन? मी बसायचं नाही. काही बोलशील. रामायणात मी नव्हतो, पण रामायण मला माहिती आहे ना. मला दिग्गज गायक होते माझे आजोबा. बापरे बाप. कुमार गंधर्वांचा हात होता पाठीवर त्यांच्या. चुकतात मोठी माणसं, चुकतात कधी कधी. कळलं का? आणि त्यांनी हात कसा ठेवला असेल माहितीये का? बाळा बस. यांनी घेतलं गायले. हे बसलेच बैठकीला. ऐका ना माझ्या आजोबांबद्दल बोलतो. ह्याचे वडील सकाळी काय ऐकतात? अल्ताफ राजा.
उठल्यावरती वर आहे, अजून वर आहे, पण ठीक आहे, तुला नाही जमणार, ठीक आहे. ऐकतात ते अल्ताफ राजा, काय प्रॉब्लेम, अल्ताफ राजा ऐकतात, हसन जहांगीर ऐकतात ते, बाबा सायगलला ऐकतात ते, मग काय प्रॉब्लेम काय मला काही सांग. नाही, काही नाही. त्यांची जरा हटके चॉईस थोडी आउट ऑफ द बॉक्स Offbeat आहे, आहे. ऑफबीट आहे थोडी. ऑफबीट आहे म्हणे ऑफबीट. आता ते रॅप बी पाहिजे मग ते रचायला पण लागले. रचायला लागलेत रे. काय प्रॉब्लेम काय. त्या दिवशी आईला म्हणाले की नाही, मैं नाही तो कौन बे म्हणाले की नाही, म्हणाले. त्यानंतर आईने काय केलं तेही सांग. ते मॅडम त्यांनी रॅप वॉर असतो तो, ते बोला मैं नाही तो कौन बे, तर आई बोले बंटा बच्ची बामा आणि लाटणं फेकून मारले. एवढं काय रॅप वॉर, हे यांचं संगीत. डिस वगैरे करतात ते, काय काय प्रॉब्लेम आहे त्याचा, काय करणार. लाटणं फेकून मारणं हे यांचं संगीत. संगीत? कुठे आमचं क्लासिकल घराणं आणि कुठे यांचे लाटण्याचे रॅपवर. म्युझिक मध्ये तू भेदभाव करू नको. म्युझिक मधला भेदभाव करत नाहीये. तुझ्या म्युझिक पद्धतीवरती हा एकमेव धर्म आहे ज्यात भेदभाव होत नाही. सॉरी सॉरी, आमचा आवाज वाढला. सॉरी, तुमचा आवाज वाढल्यामुळे कसं मला मॅच करायला जोरात बोलावं नाही, लागलं. म्युझिक बद्दल मध्ये ते हे करत होती. सॉरी, आय कॅन टेक इट. सॉरी. नाही म्युझिक. हो, मी पण म्युझिक. ऐका ना माझं, हे बघा, यात मला एक चांगली गोष्ट दिसते की तुमच्या दोघांच्या घरात संगीत आहे. येस. हो. त्यामुळे आपण काय करायचंय माहितीये, फर्स्ट थेरपी आपण अशी सुरू करणार आहोत की येस, तुम्हाला जेव्हा असं जाणवेल की भांडण होत आहे आता आणि हे कुठेतरी जाणार आहे, हे जाणवलं की थांबायचं, एक पाऊल मागे जायचं, आपल्याला आवडणारं फोनवर एक गाणं सुरू करायचं. हा, गाणं ऐकत ऐकत गुणगुणा हवं तर गाणं, आवडणारं गाणं गुणगुणायला लागायचं. तुमच्या घरात संगीत आहे त्यामुळे तुम्ही गाऊही शकता. डुएट, इवन बेटर, डुएट. येस, डुएट गायचं. डुएट. असं वाटलं की डुएट गायचं, कारण कसं डुएट म्हणजे तुम्ही एकत्र सूर मिसळले की मिसळता मिसळता भांडण विसरायला होऊ शकतं. कळतंय तुम्हाला? ही आयडिया चांगली आहे. सी, इट्स वर्किंग. मी सुरू करणार गाणं. गुड, प्लीज. माझ्या आवडीचं गाणं गाऊया. चालेल. निसर्ग राजा मला आवडतं. चालेल, छान गाणं आहे, अगदी. बर. काय बोलतेस तू? उपकार करतोस तू. उपकार करतो? ही काय बोलते मॅडम? मी काय बोलते म्हणजे याचं काम असतं म्हणून माझं करतोस काम नोकरी. असतं का म्हणून नाही. मी माझं काम, मी तुझ्या कामासाठी येतो. तुझं कसलं काम रे? जाग बाई, तुला नाही अरे का मला गप्पा बस. भांडायचं मला नाही का? भांडायचं. अरे, ऐका ना, राऊत राऊत राऊत. मला माफ करा. बोल. सॉरी. काय करताय तुम्ही? आपण डुएट का गायलो? भांडण विसरण्यासाठी. तुम्ही गाऊन गाऊन परत भांडणावर आला. ही नाही का, हिचं बघा ना. आणि तुम्ही काय करताय? मी काय करतो, राखाडी 50 मध्ये गाते ती, मी कुठे गाणार मग त्याच्याबरोबर. राखाडी 50 तुझ्या मामाने ठेवली होती. राखाडी 50. सारख्याचं कळत नसेल तर बाजूला सारख्याचं मी काय कळलं का, मला नको सांगू. हे ते एक ठुकरट विनोद. मला सांगू नको. मुळात डुएट एवढी चांगली गाणी असताना निसर्ग राजा का गे, रोमांस करताना निसर्गाला का सांगायचं मला ठीक कळत आहे नाहीये. ना, काय करताय तुम्ही? का भांडताय इतके? निसर्ग शृंगारिक नाहीये. Of course शृंगारिक. मला माफ करा. गप्पा बस. असं नका करू तुम्ही फक्त भांडताय. नाही, सॉरी. नाही. खूप होत आहे म्हणजे जरा. सॉरी. ठीक आहे, आपण बेसिक्सवर येऊया थोडं. आपण सारेगमपधनिसा पासून सुरुवात करूया. सरगम. ओके, ठीक. मला सांगा, सूर किती असतात? सप्तसूर असतात. 8 असतात. यातही वाद घालणार आहेस? ऑक्टेव असं म्हणतो की नाही आपण इंग्लिश मध्ये, प्रिया? सा रे ग म प ध नि. सा कोण तुझा तो बघाय मामा येणार रे, मला सांग द्या. आता चिडवायचं नाही, ठरलं. नको, सूर नको. हा, सूर थेरपी नको. सॉरी सॉरी. सॉरी. तुझ्यामुळे त्यांना सूर थेरपी कॅन्सल तुझ्यामुळे तू उठला. नाही नाही, दोघांमुळे. मी बोलू का पुढचं? प्लीज बोल, बोल. बोला. प्लीज बोला. सूर थेरपी नको. नाही आवडत मला आजपासून ती. आपण सॉरी मॅडम. ही थेरपी सगळ्यांवरती वर्क होतेच. बर. कोरस गायचंय. कोरस. कोरस गायचंय. कोरस गायचंय. हा, कोरस. कोरस एकत्र गातात की नाही? हो मॅडम. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळं करताच येणार नाही. नाही, sorry. हा, कोरस एकत्र. गाणं ठरवा पटकन. मी गाणं ठरवा. हा. फिल्मी गाणी गाणार का आता पटकन? तुमचं एक ऐकलं ना? तू चुप आधी. तू चुप. तू चुप. अरे, तुम्ही चुप. काय करताय मूर्ख माणसं? उठ उठ, झिपऱ्या उठ. काय सांगितलं तुला? हा, कोरस गायला सांगितलं ना एकत्र? मॅडम, काय बुक्की देऊ का एकत्र? हा, कळत नाही तुला कोरस गायचं एकत्र? मॅडम, मॅडम 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 काय? मॅडम जरा कॅरेक्टर थोडंसं हलतंय. काय काय हलतंय? काय मला शिकवणार आहे स्वतः? कल्चर थोडं मला. कसला कल्चर? तुम्हाला राग येतोय, तुम्ही जरा एकदम म्युझिक थेरपी. तुझं काय? उठ उठ उठ. मी बोललेच नाही. मी काय राऊत राऊत काय आहे? राऊत मूर्ख आहे जरा. हा, राऊतच आहे ना? सॉरी म्हणजे, पण राऊतच आहे ना? मॅडम. राऊत मग दोनदा कशाला राऊत लावायचं? मॅडम काय मॅडम काय? तुम्हाला राग येतोय, हा, तुम्ही मग? एकदा म्युझिक म्युझिक काय वापरू?
म्युझिक काय म्हणाले? म्युझिक थेरपी. सारे गा मा पा नी सा. सारे गा मा मॅडम नकोच मला असले क्लायंट. ऐका. आउट 3 म्हणायच्यात बाहेर गेलेले पाहिजेत. हा मी डोळे हे बंद बघा, करते. मॅम. 1 2 3. तुम्ही काय करताय सारे गा मा पा नी सा. अरे प्रिया डेंजर आहे यार ही बाई. आपण शेतीपासून समुपदेशन इकडे जाऊया मला वाटतं. हा ते काय करतात ते उसाच्या शेतात नेतात आणि भांडणं मिटवतात. कसं काय करतात देव जाणे. पण आय गेस डॉक्टर माने म्हणून कोणतरी आहेत ते. मी डॉक्टर माने. वा 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 वा. नवऱ्या बायकोची भांडणं तीही ऑन म्युझिक. शिअर टॅलेंट होतं हे. क्या बात. जबरदस्त परफॉर्मन्स. प्रसादा अप्रतिम. फार सुंदर विषय होता आणि कॉर्डिनेशन नसण्याचं कॉर्डिनेशन तुम्ही दोघांनी अफलातून दाखवलं. वा दादा. अफलातून. काय कॉर्डिनेशन होतं दोघांमध्ये. तुफान दोघांचंही इतकं एकजीव आणि एकरूप प्रेझेंटेशन होतं की क्या बात आहे. लाजवाब. ईशा वंडरफुल. एक खूप वेगळाच एक्सपिरियन्स होता. त्याच्यामध्ये एनर्जी पण होती, त्याच्यामध्ये म्युझिक पण होतं आणि खरोखर आणि हे खरोखर होऊ शकतं. म्हणजे असं जर का खरंच संस्था असतील तर त्या खूप मोठं काम करतात या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. आणि जशा लताबाई श्रेष्ठ आहेत, जशा आशाबाई श्रेष्ठ आहेत, तसं आपण आपल्या परीने अल्ताफ राजालाही श्रेष्ठच मानायला हवं. कारण एक काळ असा होता की लाखो करोडोनी त्याच्याही कॅसेट्स खपलेले आहेत. सो आपण त्यांचाही रिस्पेक्ट ठेवायला हवा या निमित्ताने. म्हणजे विनोद म्हणून असेल पण कुणाचा दुखावण्याचा आपला हेतू नाही हे याद्वारे मला क्लिअर करायला आवडेल. बाकी परफॉर्मन्स तिघांचा अप्रतिम होता. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. मंडळी, आयुष्याचा खेळ संपत आलेल्या वयात काही लोक निघालेत खराखुरा मैदानी खेळ खेळायला. बघूया ते आज हास्य मैदान गाजवतायत की नाही ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या अवलिया हास्य कलाकारांचं. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कैलासवासी हम्पी भाऊ चेंडू लागून पडले पोचले टुर्नामेंट 2022 मध्ये. तर गौरव मोरे कोण आहे? गौरव मोरे. अरे मीच आहे गौरव मोरे. अरे भाई आला का म्हणजे अर्धा तास झाला आम्ही आलोय. दुसरी टीम कुठे आहे? अरे दुसरी टीम फोनच उचलत नाही. त्यांना ट्राय करताय सगळे. मग ते येत नसतील तर आम्हाला डायरेक्ट बाय देणार. जातो ना आम्ही. बाहेर द्यावी लागणार आहे. हॅलो. गौरव मोरे 11च्या समोरची टीम कातील 11चा एकही मेंबर इथे उपस्थित नाहीये. त्यामुळे गौरव मोरे 11ला आम्ही बाय देतो. बाबा एक मिनिट काका. बाबा मॅच बघायला आलाय? अहो यांच्या समोरची टीम नाही आली. पुढची मॅच सुरू व्हायला अर्धा तास लागेल. एक काम करा, प्राजक्ताचं झाड आहे ना बहरलेलं, तिकडे जाऊन बसा तुम्ही सगळ्यांनी. जा आणि नीट बसा. झाडाखाली बसताना एखादं पान जर डोक्यात पडलं तर तुमची अंदाज जाईल आणि गजनी व्हाल. अरे मान खाली घालून असं उभा राहिलास ना तर लादी पुसायचा मॉप दिसशील. कळलं का मॉप दिसशील. इथे दिसत नाहीये तुम्हाला खांडेकर. आमची टीम आहे कातील 11 एंट्री टाकली आहे. चल. नाही बाबा मस्करी करू नका. जा तिथं जाऊन मॅच बघा. मला मॅच सुरू करायची आहे. नाही अरे मेला हा पोरगा ना तुझा. अरे आमचीच टीम आहे. कातील 11. कातील 11 गुडघे सांभाळ रे. कातील 11चे पैसे तुम्ही भरलेत? तुम्ही खेळणार आहात? बाबा कशाला मॅच वगैरे लागलं बिगलं तर आईला माहितीये काय
कानफट फोडून आईला सांगितलंस तर हा. तुझ्या खिशात लायटर सापडलं तर सांगू का आईला? बाबा सांगू का लायटर चार चौघात नको. मग गप्प बसायचं. चले काका 15 ओव्हरची मॅच आहे. 15 ओव्हर खेळता खेळता तुमच्यातला एखादा करून जर वर गेला ना तर आमच्यात मध्ये चौघारच खांदा द्यायला लागेल. हळू आवरलास का? ये 2-2 हात कर. ये काय करू? 2-2 हात कर. ये पहिले हात तर सोडा. आजोबा आपलं काय एवढा जोर नका लावू, तुमच्यातला म्हातारा खरंच बाहेर येईल. होताच नव्हते व्हाल. शांत बसा जरा. सुकलेला मनुका सनकल वाजवे ना फालतूगिरी करायला. हे बघा हा म्हणजे तुम्ही स्वतः या हरण्यापासून आणि मॅच हरण्यापासून वाचा. उडवायचा आमचा कॅप्टन समीर चौगुले. त्यांचं कोण आहे? मी गौरव मोरे कॅप्टन आहे. गौरव मोरे कॅप्टन आहे. ऐका काय भाई समजून घे ना भाई. टीम आहे पण कॉमेडी बाबा काका ते फणस बाहेर येत आहे. थांबा जरा. टॉस उडवूया. टॉस उडव. चला कोण बोलतय? आमचा छाटा. नाही यार नाही. अरे नाही यार नाही. छाटा म्हणजे आमचा छाटा. अरे बाबा या झिम्बाब्वेच्या टैबूला आवरा. अरुण काका एक तर ते छापा असतं किंवा काटा असतं. छाटा असं काय नसतं. मिक्स केलं. अरे छापा आणि काटा मिक्स करताय. तेच बरोबर आहे. छापा काटा. तुम्ही टॉस उडवा. चला याची काय गरज नाही. मला सांगा तुम्हाला काय पाहिजे? भीक देतो काय? तसा भीक देतो काय? सांगायला ते बघा हो, काही झालं ना शेवटी आम्ही जिंकणार आहे. तुम्ही फक्त आमच्यातलं एकाला आउट करा, तुम्ही डायरेक्ट फायनल मध्ये चला. आम्ही ठरवूया आम्हाला काय घ्यायचं. आपण ठरवूया. आम्ही ठरवतो मग कळलं. आमची मीटिंग आहे. बाबा लवकर हो, मला पुढच्या 3 मॅच खेळवायच्या. चौगले कमळे ऐका. मला काय वाटतं माहितीये आपण ही कोण रे? हल्लीत कधी बघितलं नाही हिला. चाबऱ्या म्हाताऱ्या फिल्डिंग लावायच्या मध्ये पोरीकडे पण फील्ड लावशील. तुमका काय काय को कंगोंग रे? हम इधर आके बैठोंगे तो तुम नाप खुफोंगे. जाओ इधर कंगोंगे. कुठली मंगोलियन भाषा आहे? कशाला पाहिजे? सांगा तुझ्या वडिलांना यार. मारूंगे. बाबा मध्ये मीटिंग मध्ये आम्हाला ठरवूया. चौगले आता आपला आपण ते हे घेऊया. काय असतं ते? हे घेऊया काय? असं कुठे क्रिकेट मध्ये काय आहे? बॉलिंग घेऊया. म्हणजे काय माहितीये काय, आता बॉलिंग घेतली तर लंच नंतर आपली बॅटिंग येईल. आता त्यावेळी मग आपल्यातले 2 जण पिचवर असतील. बाकी आपण सगळं थोडा वेळ लवंडूया. अरे ते असं नसतं रे. पिचची कंडिशन बघून ठरवायचं असतं. हे काय ठरवताय? बापा सांग यार. हम कुछ भी करोगे तुमको प्लानिंग. आमची फिल्डिंग फिल्डिंग इनको बोलूंगा, डोकेंगे नहीं जांगोंगे. बाबा ऐका ना, हे नका बोलू. ही भाषा स्क्रॅच केली ना तरी कळणार नाही बाबा. अरे कदम तू ते हे दिसते तिकडे, पांढरी रस्सी दिसते तिकडे. जा तू तिकडे फिल्डिंगला. रस्सीच्या अलीकडे थांबू का पलीकडे? अलीकडे थांबा, पलीकडे गेला तो नो बॉल होईल. अलीकडे थांबा. मारूंगो. अरे कदम तुझा तिकडे. काय मेल्याची चाल आहे. अरे देवा. अरण्या कदम इथे नको मेला. या परत येऊ दे, परत येऊ दे त्याला. नाही त्याचं लक्ष लागणार नाही. चेहगार बसली आहे ना तिकडे. तू एक काम कर अरण्या, तू स्लीप. स्लीप. ओके. अरे स्लीप. अरे अरुण काका एवढं करू नका हो. त्याने अपील केलं ना तर आता मॅच संपेल सगळी.
ऐका ना मारंगो चौगले तू हे टाक काय बॉलिंग टाक बॉलिंग टाकतो मी विकेट किपिंग बाबा चला बॉलिंग टाकायचं भाई लवकर कर ना दुसरी batsman आहे. बॉल पाहिजे बॉल मी देतो, हे घ्या बॉल. विकेट किपिंगला अरे यार तुम्हाला बॉल पण हे घ्या ये बॉल पकडा. गौऱ्या भावा टेन्शन घेऊ नको बाई. हे काय चौगले अरे यांना बाजूला करा ना. याला बाजूला कर ना. कांबळे मध्ये काय मधला स्टंप आहे ऑनला जा ऑनला. अरे पण औंधला जायला एसटी मिळेल का आता? अरे देवा ते औंध नाही ऑन बोलले. तुमचा विनोद हाताची घडी घालून बसलाय, त्याला सोडा. हा? त्याला मोकळं करा आणि इकडे या इकडे या. मारूंगे हात नाही लगा, आमचा प्लेअर आहे. मारलं ऑफ कटर टाका. ऑफ कटर नसतं ते, ऑफ ब्रेक असतं. ऑफ कटर काय? ते टाका. चला ना यार, please, आम्हाला लेट होतं यार. आणि अशा प्रकारे कार्तिक चौगले, 11चा player. अहो, काका, ठेवा ना ते. खांडेकर का चला चला मॅच लवकर करा, जायचंय आम्हाला. चौगले इथून बॉल येऊ द्या. यार यार खांडेकर काका आता त्यांना बॉल टाकू द्या. चला अशा प्रकारे सामना सुरू होतोय. गौरव 11 विरुद्ध कातील 11. समीर चौगुले राईट आर्मवर चेंडू टाकतायत आणि काय रे काय झालं चौगुल्या? काय झालं चौगुल्या? अरे बीपीची गोळीच घ्यायची राहिली. अरे यार तू घेतली का रे गोळी? माझी पण डायबिटीसची गोळी राहील. अरे बाबा तू घेतली काय? चौगुल्या अरे मी माझी बीपीची गोळी आणायला विसरलोय. तुझी देतोस का रे? माझी तांब्याची गोळी घे. ए मला बीपीची गोळी दे. अरे बीपीच्या गोळ्या खाता येते लोक. मेडिकल रिझन साठी आपण अडवू शकत नाही. मला गोळी दे चौगुल्या. मी देतो माझी देतो. हा दे मी देतो माझी देतो. दे दे. अरे मेल्या हाताची घडी सोडशील तर मी देईन ना. अरे घे ना. तोंडात टाक त्याच्या. झालं तुमचं? चला चल रे चल चल. इकडे जा तुम्ही. थांबा इकडेच. चला बॉल घ्या. आता तू अब हम जो चैलेंज हो गए हम तुमको धंगोंगे. एक मिनिट मला सांग धंगोंगे म्हणजे काय? चल चल का चल बॅटिंग कर यार. गौरव भाऊ तुझा करा लवकर यार. तू टेन्शन नको. राईट मोर पुन्हा एकदा समीर चौगुले 7-8 पावलांचा रनअप. गौरव 11ला चेंडू टाकतील. 55 क्रॉस केलेला आहे. आता कुठली गोळी राहिली चौगुल्या? पाठीत चमक भरून. अरे देवा देवा. हात दे चौगुले हात दे. हे घ्या चौगुले हात दे. अरे हात कुठले आधी हात स्प्रे मारू काय? हा मारा स्प्रे मारा. स्प्रे मारतो. अरे काक्यात मारला रे. हात दे. त्यांच्या पाठीत चमक भरली. काक झोंबायला लागली. बस बोललेलो खेळू नका क्रिकेट म्हणून. चला उठा. पुढची ओव्हर मला नाही टाकता येणार. पुढची ओव्हर हीच नाही टाकली तुम्ही. आमचा दुसरा बॉलर टाक. अरे ना जा बॉल टाक. बॉलिंग टाक. चला 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 नाही सुरू करा. काका तुम्ही तुमच्या फिल्डिंगला जा. अरे ना हिथं बॉल टाका ना. हिथून असा गेला पाहिजे. चला सुरू कर. कांदापुडी खेळता का? गप्प जा ना. मागून एक मिनिट. एक शब्द नाही बोलायचा आता. एक शब्द नाही. तू भाई बॅटिंग करा आता. आम्हाला पण खेळायचं ना. बॅटिंग कर. मॅच खेळवायचं. चल तिकडे. चल तिकडे. राईट मोर रे खेळ तू. चल पुन्हा एकदा अरुण कदम राईट मोर मारा करेल. गौरव मोरे टाकायचं काय? अरे यार बॉल असा बॉल असेल. अरे बॉल दे. बॉल घे रे. कांबळे बॉल घे. अरे कांबळे मागडे. थांबा. क्रिकेटची मॅच. एक बॉल क्रिकेटचा पडला नाही. फुटबॉल खेळताय. बेरिंग घेतला असं आणि आता बरोबर धावताय तुम्ही सगळेजण. हजारा बॉल टाका ना यार. एवढाच रन. बस 2.5 पावलांचा रन. बस आमची सेमी फायनल सांगा. अरे हो भाई सॉरी भाई भारी सॉरी. जो सांग ना यार. बाबा जा ना बाबा स्लिपला टाक रे. अरे ना मस्त टाक. टाका. बस झालं. एवढाच रन आहे. बस झालं. अरे यार बाई खेळ. चल हा चला राईट ओव्हर बने. 2.5-3 पावलांचा रनअप. अरुण काका चेंडू टाकते.
काय झालं? झोपलो. अरे झोपलास तू आता? झोपलो. मी जिंकत नाही तोपर्यंत मला डोळा लागणार अरे नाही. आता तुमचा डोळा लागला होता का? नागपुड्यामध्ये गेला होत्या? मारेंगा ऐसा. अरे अरे झोपो आएंगे. तोंडो पे सोंडो मारो. सोंडो आलो, सोंडो आणो. तोंडावरती सोडा मारा इतकं सोपं आहे हो. कशाला वाढवताय? सोंडो मारूंगा ऐसा. कळलं ना? आमच्या प्लेअरला झोप आली. हे बाबा ओके आहेस का तू? ओके. हा ओके आहेस ना? झोपलोच नव्हतो. मग झोपलत हा, नव्हतं. चल, चल चल सुरू कर. अरे सुपर. एक बॉल मारला ना अरे बॉल टाकलं तर पाहिजे मारायला. काय वाक्य नाही तरी तिकडे काय झालं? काय झालं? अरे पंप मार रे. पाणी दे रे. पंप मार. बरं वाटतं का रे? अरे यार नाही. ओके. अरे नाही हा नाही टाकू शकत रे बॉलिंग. हरकत नाही. आता नयन मुंगिया बॉलिंग टाकणार. अरे बापरे. कोण टाकणार? नयन मुंगिया. अरे 2 पावलं चालले तर तुमच्या नयनला मुंग्या लागतात. नयन मुंग्या. मारेंगा. काका खेळू दे त्याला. अरे तू बरोबर आहे. अरे विकेट कीपरला ना. मागे उभा एवढं करण्यापेक्षा बॉल टाका ना. ए चल बॉल डालो बॉल मारूंगा. साऱ्यांचं वडिलाला. ए चल भाग निकल यार. पवे बोल यार आमची मॅच आहे यार. अरे हा खूप वेळ फ्रस्ट्रेट झाला रे. सेमीफायनल सॉरी शेवट बोल रे पाशा. गौऱ्या माझा ब्रेक ऑफ खेळून दाखवतो. अबे ब्रेक ऑफ नसतं रे ऑफ ब्रेक असतं ते. तू पण काय तोंडाला लागतो रे त्यांच्या. विकेट पाहिजे खांड्या विकेट. कांड्या घे. 1 मिनिट काका साईड लावला हो. 1 मिनिट घाबरवतोय मला. अरे घाबरवतोय. आमचा जवागल मुरलीधरन आहे तो. कोण आहे? जवागल मुरलीधरन. जवागल श्रीनाथ मुथ्या मुरलीधरन इतका आहे हो. आमचा आहे. अरे व्यवस्थित आहे रे. आउट मी घेतली कॅच. माझ्या हातात आहे बॉल. वा 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 क्या बात. प्रसादा पृथ्वी इतकं घाणेरडं बेरीग होतं. इतकं इरिटेटिंग बेरीग होतं ते. पण म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी. तो काहीच करत नव्हता म्हातारा. तो नुसता आताची गाडी करून इकडे तिकडे मध्ये येत होता, फिरत होता. त्या तिघांना काही ना काहीतरी एक्सप्रेस व्हायला प्रत्येकाला काहीतरी होतं. पण तुला फक्त हाताची आणि ते पोश्चर पण इतकं घाणेरडं केलं होतं तुझं. बाकी पण मजा आली. तुमच्या दोघांकडनं पण तो एक फीडबॅक सतत मिळत होता. त्यांनी खूप मजा आली. आणि सम्या, पशा, अरुण मजा आली. खूप मजा आली. वंडरफुल. चक्कीत जाळ परफॉर्मन्स. मला असं वाटलं की या सगळ्या आजोबांनी मॅच तर जिंकलीच माझ्यासाठी, पण आमची मनही जिंकली. आणि तुमच्या तिघांची साथ पण ब्रिलियंट होती. अरुण दादा आणि तुम्ही वेडे आहात. प्लीज पुन्हा या. आम्हाला तुम्हाला भेटायचंय. माझा हट्ट आहे हा. खूपच भारी आजोबा होते. मला फार आवडले. मंडळी, विश्व शांतीचा संदेश द्यायला निघालेल्या माणसाला आज भेटणार आहे मोरे फॅमिली. बघूयात त्याच्या शांतीचं काय होतंय ते. अरे बापरे. आई 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 आई. पावा टायमावर आलास. मला 5 पाकिटं बटर दे, 5 पाकिटं टोस्ट दे. आणि खारी आहे काय? ओ भो. अरे तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी कारीन टोस्ट वाला नाही रे. अगं बाय. अहो नाही, ते सायकल घेऊन आलो ना, तर मला बटरवालाच वाटलं. आमच्याकडे तसंच येतो ना गावात. नाही. काय मग बाकी विश्वशांती? तुमच्या वडिलांचं नाव एवढं कॉमेडी कोणी ठेवलं ना? सायकल. अरे विश्वशांती सायकल भ्रमंती हे माझं नाव नाही आहे. नाव नाही मग लिहिलेलं आहे इथं. अरे आता इथे बने टी स्टॉल लिहिलंय, तर टी काय वडिलांचे नाव आहे का तुझ्या?
का स्टॉल आडनाव आहे? काय हो बोलाल? अरे काय तू काय पण बोलतोय ना रे? इथे लिहिलेलं म्हणून मी नाही, आपलं नाही, बोललो. नाही हा जे विश्वशांती हा माझा उद्देश आहे बुवा. म्हणजे आजकाल कसं जगात सगळीकडे झगडे होत आहेत ना. होतं काय? म्हणजे भांडणं होत आहे, देशात भांडणं, माणसात भांडणं, प्रांतात भांडणं. त्याच्यामुळे ना शांतीची गरज आहे आज जगाला. बरोबर. म्हणजे कसं शांतीने माणसाला जोडले जातात ना. त्याच्यामुळे मी असं सायकलवर फिरतो बा आणि असं शांती वाटायचं काम करतो बा. चांगलाय. मी आता पार म्हणजे काश्मीर पासून आलेलो आहे बरं का मी भ्रमंती करत. तिकडनं वरण आलं हो आणि खाली कन्याकुमारी पर्यंत जाणार आहे. लय मोठा काम आहे हो तुमचं. बघू पाय किती साथ देतात आता. याचं काय झाला? एवढं चांगलं काम करतोय तुम्ही, पाय चांगली साथ देईल तुम्हाला. एवढंच नाही, इथं थांबा वाईस, तुम्हाला सांगता काहीतरी. थांबा. काय आलं? अहो ही माझ्याकडली स्पेशल चाय घ्या, ती पण फुकट. अरे वा वा, हे बघा हे महत्व आहे शांतीचं. आता ओळख ना पाळख, पण तुम्ही मला फुकट चहा दिला कशामुळे? शांती मुलं करे. शांती असं माणसाला असं जोडते बुवा. बरोबर. अरे ये शांती पाणी नाही. शांत व्हा. काय चालू आहे? एवढंच बच्च आहे ते, त्याच्या मागे काय लागले तुम्ही? का त्रास देताय त्याला? काय मारताय? या वासाड्यांना माझा गुलाबजाम चोरला. काय म्हणजे काय गुलाबजाम चोरला? गुलाबजाम आम्ही लग्नाच्या पंक्तीत जे बसले होतो ना, तर यांच्या पानातलं गुलाबजाम याने घेतले म्हणून चिडले होते. बरं हाय तर माणूस बघा, 8 गुलाबजाम खाल्ल्यानंतर तरी समाधान होत नाही. अरे मी 8 खाल्ले तर 800 काय काय आहे? 21 रुपयाचा पाकिट भरल्यावर पैसे वसूल करायला हो नको. हे बघ तू गुलाबजाम द्या. तू गुलाबजाम दे. मी खाल्ला गुलाबजाम. नाही तर तुला पाक सांडेपर्यंत मारी ना. काय बोलताय तुम्ही? काय बोलता म्हणजे? वसाडा गुलाबजाम चोर कुठला? काय बापाची काय किंमत नाही आहे? ऐका ना स्वतःच्या पोराला असं नका वागवू तुम्ही. वागवू नको. काय काय लायकीच आहे काय पोरगा म्हणून? जास्त बोलू का सांगून तुला? अरे तुम्ही शांत हो ना. बापाला उलटा बोलतो माहिती? अरे नका राग करू. ए बेटा शांत हो. क्रोध हा माणसाचा शत्रू असतो. एक मिनिट इकडे तू इकडे. हे बघ इथं काय लिहिले वाच? केशव. हे केशव आहे? अरे विश्व शांती लिहिलंय ना ते. कमाल आहे बुवा. अच्छा म्हणजे तुमचं नाव विश्वशांती आहे काय? नमस्कार, मी कातील प्रभाकर मोरे. आणि मी कोकणची सुकन्या रसिका. मी वन अँड ओनली दत्तू मोरे. इथं काय सगळ्यांना सेम रोग आहे का? विश्वशांती माझे नाव नाही आहे. हो थांबा पाहुण्यांनो, त्यांना कळणार नाही, मी सांगतो त्यांना. मोऱ्यांनो, त्यांचं नाव विश्वशांती नाही, त्यांचं नाव श्याम आहे. श्याम. अहो ते जगात विश्वशांतीचा संदेश द्यायला फिरतात जिकडे. काय म्हणजे मी काय म्हणतो म्हणजे हे तुम्हाला कुणी करायला सांगितला की तुमची मस्ती? अरे मस्ती नाही, पॅशन आहे ते माझं. पॅशन मस्ती काय म्हणतो तुम्ही? तसं नव्ह म्हणजे नाही म्हणू पॅशन आहे. म्हणजे एकदा असा टीव्ही बघत होतो, युद्धाच्या बातम्या चालू होत्या, तेव्हा माझ्या मनात हा विचार आला भ्रमंतीच्या. लगेच मी तो अंमलात आणला. बघा म्हणजे बघ ह्या माणसाकडनं ऐकण्यासारखं आहे सगळं. म्हणजे मनात आलं तर लगेच करून मोकला झाली. मी काय म्हणतो, माझ्या मनात लय वेगळा येतो. हो का? काय काय हिला ना कायमची माहेरी सोडावी, पण धाडच सुचवत नाही. भलतेच विनोदी आहेत बा तुमचे मिस्टर. नाही हैसर ना, या कार्यक्रमात विनोद करूच लागतात. आम्ही तिघा मिळून प्रयत्न तरी करतो. तुमचा खायचा जरा बघा. अवघड आहे बा. नाही अवघडच आहे, पण काहीतरी ते प्रयत्न कराल का नाही? भारी मुद्द्यावर या. पाहुण्यानो. हा बोला ना. म्हणजे तुम्ही आपलं जॉब बी करता की नुसतं उंडगायचं काम करता? उंडगायचं काम नाही हो, हे ध्येय माझं. आणि मी कंपनीत काम करतो. मी काम करतो. माझी कंपनी सपोर्ट करते यासाठी 3 वर्षाची सुट्टी दिली आहे मला. काय हो सायकल फिरवू काय? 3 वर्षाची सुट्टी देतो काय कंपनीवाले? काय सांगू ना, आमचा तुमच्यावर अजिबात विश्वास. अरे तुमचा विश्वास नाही ना? एक मिनिट बुवा. काय झालं? हे बघा काय हे बघा फोटो बघा. काश्मीर पासून भ्रमंतीची सुरुवात केली मी. अल्बम हे बघा राजस्थान, तिथे जंगी स्वागत झालं होतं बरं माझ्या. मस्त अगदी सॉलिड आहे. काय अल्बम चांगला आहे. माझ्या लग्नाचा ना अल्बम ना लय गांडला. गणणारच. तुमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये माझा फोटो होता काय? हे वसाड्या, तेव्हा तू फक्त आमच्या विचारात होतास.
तेव्हा ही स्क्रिप्ट जर ना रिजेक्ट केली असती ना तर हा गणलेला स्किट ह्या जगासमोर आलाच नसता. अरे स्किट एवढं गणलेला आहे रिशूट पण करू शकत नाही. अरे रिशूट करण्यापेक्षा नवीन लिहिलेलं बरं माहिती आहे. तुमच्या जिबेत काय हाड हाड म्हणजे हो तुम्ही जास्त बोलू नका. आता सांगतो तुम्हाला. काय बोलू नको. काय राग देताय मला. काय करशील काय करशील. मी त्यांची सायकल डोक्यात टाकून. अरे वासाड्या थोबाड बोल तुझ्या बापाचा खातो काय मी. तुमच्या मारीना सायकल फेकून मार तुझ्यावर. अरे थांबा ना. अरे तुमच्या भांडात माझी सायकल काय आणता. अहो परब्या त्यात लायकीच आहे तू. अरे शांत व्हा तुम्ही शांत. ए बेटा बेटा नको ना वडील आहेत ना तुझे. आणि असं लगेच आरेला कार्य करायचे नाही लक्षात घे. मग कार्याला आर केलं तर चालेल. हाच फालतू पण आपल्याला करायचा नाही. आपण काय करतो पटकन रिॲक्ट होतो. हट फुट हल तुल. नाही आपल्याला रिॲक्ट नाही करायचे. आपल्याला रिस्पॉन्ड करायचे. म्हणजे कसं आहे बाबा आपण झगडे केले ना ते काही साध्य होत नाही ना. शांतीमुळे प्रश्न सुटतात. कळलं का तुला. तिकडे तिकडे बघ. इकडे सारखं ते बघ काय लिहिलेले तिथे किती छान छान संदेश लिहिलेले. असेल मनात शांती तरच घडेल क्रांती. मजा नाही. मजा नाही या काव्यात मजाच नाही. अरे काव्य कसं पाहिजे. कसं मी नाही त्यातला पॉइंटा लावा हातला. मी देत नाही म्हणून कोणी घेत नाही असं काव्य पाहिजे. काय ह्या काय काव्यात मजा आहे काय मला बघा काय वाटत घेऊन फिरता वाय गाव. नाही मजा नसेल चालेल मला. मजासाठी नाही करते. सोशल कॉज येते. अरे हो विश्व शांतीची व्यापक मोहीम येते. जगाला शांतीची गरज आहे. नाही खरं आहे तुमचं. आम्ही जातो. ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही कुठपर्यंत जाणार आहो. मी पार खालपर्यंत जाणार आहे. मी म्हणजे खालच्या वाडीपर्यंत कन्याकुमारी पर्यंत जाणार आहे मी. होय काय. हो म्हणजे गोवा गावल काय गोवा. हो लागेल ते जरा 2 फणस आणि एक आंब्याची पेटी द्यायची तुझी चुलत भावाला द्याल काय तेवढी जाताना. मी काय पार्सलवाला दिसतोय का तुम्हाला. विश्व शांतीवाला. आपलं विश्व शांतीची मोहीम आहे ना. शांती पसरवतोय ना मी त्याच्यासाठी करतोय ना हे सगळं. तुम्ही नका ताण देऊ मला प्लीज. नाही माका वाटतं तुमचं काम चांगला. तुम्ही काम करूनच आणि आमच्या गावातून काम करून जा. तुमका माहिती आहे आमच्याकडे पेडणे करत ना त्यांच्या घरात मोठी भांडणं चालू होत. जागेवरनं भांडणं चालू होत. पाव किलो विश्वशांती त्यांच्या घरी देऊन. अरे मी काय किलोने विश्वशांती विकतोय का हो. अरे विश्वशांती या विश्वशांती तसं नाहीये ना होते. जरा तरी समजून घ्या ना. व्यापक मोहिमे विश्वशांतीची ती कॉन्सेप्टच तुम्हाला कळत नाही मुळात. आमका कळणार नाही. का मला बोलतोय तू आलाच वाटा विश्वशांती. मी काय म्हणतो ऐकतेस काय आला याचं काही खरं नाही. ह्याचं ना बायको बरोबर झालेलं आहे भांडण. त्याच्यामुळे बायकोन घराच्या बाहेर काढला नाही. मग राहणार कुठं घरात कसा राहणार. मग विश्वशांतीचा हा नाटक करतोय. माका वेगळंच डाऊट आहे. त्या माणसाचा ना बाहेर लफडा असतला. बायको कळला असतला. बायकोने भांडून ना घरातून हाकलवला असतला. मग घरात कोण उभा करतलाय का. म्हणून ऐकतो सेकंड हँड सायकल घेऊन गरगर फिरतात जग. मोरे मोरे काय तुमच्या बायकोला सांगा काही बाई बोलू नको म्हणून. माझ्या बायकोला सगळं माहिती आहे. माझी ही जी जर्नी आहे ना त्याच्यासाठी तिचा सपोर्ट आहे. सुखी समाधानी येते माझ्यासोबत. लक्षात घ्या. मोठे सांगतो काहीतरी. हा माणूस मेंटल आहे. काय सांगतास. बघ त्याच्या तोंडाकडे बघ निरकून बघ. असेच असतात. टाकल्यावर ना एक पण केस नाही पण नाकाच्या खाली केवढे केस आलेत बघ त्याला. हे जे नाकाच्या खाली जे केस असतात ना त्याला मिशी म्हणतात. मेंटल म्हणू नका आम्हाला. फालतूपणा लावला डोक्याच्या पार भोगा करून टाकलाय. पंखावरून टाकला माझ्या. विश्वशांती आपण नाही या माणसावर बोलूच नाही. काय अर्थ आहे विश्वशांती. जर तू तरी थंड राहा ना. हा विश्वशांती करणार माणूस चिडलेला. तू काय विश्वशांती करणार आहे. येतो आपली गाडी येईल आता जाऊ आपण. देऊन टाकला. हो पाहुण्यांनो काय चहाचे पैसे द्या. अरे भाऊ तू चहाचे पैसे नाही घेणार होता ना रे. अहो एका फॅमिलीची भांडण नाही सोडवलं तुम्ही काय संदेश देणार लोकांना. पैसे द्या. किती पैसे पाहिजे तुला. एकदम झकास होता विषय आणि मस्त झालं सादरीकरण. सई भारी झाला परफॉर्मन्स. विषय खराच वेगळा होता. वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे विषय हे या मंचाचं बलस्थान आहे आणि आपण काही केलं त्याच्यावरून हटत नाही याचा मला खूप आनंद आहे. मोरे फॅमिली आल्यानंतर जे काही घडायचं होतं ते सगळं घडलं. मजा आली. मला फार आवडले. खूप धन्यवाद फॅमिली. थँक्यू. मंडळी
विनोदाची ही उबदार शेकोटी घेऊन आम्ही पुन्हा येऊ, पण पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही हास्याची ही ऊब टिकवून ठेवा आणि बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा हास्य जत्रा.